आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या निलंबनाच्या फाईलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती सूत्रांनी दिली। ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर कारवाई होणार असल्याची चर्चा होती। राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तसे संकेतही दिले होते आणि न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंग यांच्या निलंबनाच्या आदेशावर स्वाक्षरी केल्याचं कळतं। गृह मंत्रालयाकडून औपचारिकपणे याची माहिती दिली जाईल। या संदर्भात शिस्तभंगाची कारवाई त्यांच्यावर आणि या संदर्भात अधिक जाणून घेऊयात। भाजपचे आमदार राम कदम आपल्या सोबत आहेत। स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमत मध्ये। परमबीर सिंग यांचं अखेर निलंबन होणार। एक विशिष्ट अधिकारी व्यक्तिविशेष प्रतिक्रिया देण्याच्या ऐवजी महाराष्ट्रातले 3 पक्ष आणि त्यांचं सरकार चालवण्याची पद्धती यावर बोलणं अधिक महत्वाचं आहे। आणि ते बोलत असताना आपल्या लक्षात येईल असं की अतिशय सूडबुद्धी पद्धतीनं हे सरकार काम करतं। म्हणजे एखादा अधिकारी चुकीचा वागला त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे, त्या बाबतीमध्ये आमचं काही म्हणणं नाही। पण परमबीर सिंग या सरकारचे लाडके पोलीस आयुक्त होते कधीपर्यंत, ज्या क्षणापर्यंत त्यांनी सरकारवर वसुलीचे आरोप केले नाहीत त्या क्षणापर्यंत। म्हणजे सामनाचे अग्रलेख काढून पहा, परमबीर सिंग यांच्या स्तुतीची सुमनं उधळली जात होती। तिन्ही पक्षाचे नेते परमबीर सिंग कसे प्रामाणिक आणि कसे दक्ष अधिकारी असं त्यांची वाखाणणी केली जायची। पण रातोरात परमबीर सिंगनी सरकारवर आरोप केल्याबरोबर, आता टायमिंग बघा फार महत्वाचं आहे, एका आठवड्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले। आता हे हेतुपुरस्सरपणे केले का, हे टायमिंग होतं का, हे ठरवणं होतं, हे महाराष्ट्राच्या जनतेला व्यवस्थितपणे ठाऊक आहे। त्यात काही नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही। तर त्याच्यामुळे एकंदरीतच हे सरकार ज्या क्षणापासून आलंय, मी तर नेहमी म्हणतो की जनतेच्या मनातला शब्द असा आहे, हे फुटक्या पायाचं आणि महापनवती सरकार आहे। एक दिवस जनतेनं सुखाचा पाहिला नाही आणि एक दिवस हे सरकार वादात अडकलं नाही, असा एक दिवस पाहिला नाही। कुठल्याही दिवशी सकाळी वर्तमानपत्राची बातमी पाहिली तर हे सरकार कोणत्या ना कोणत्या वसुलीच्या, कुठल्या ना कुठल्या कमिशनखोरीच्या, कुठल्या ना कुठल्या बदल्यांच्या मध्ये कशा पद्धतीने पैसे खातात अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत। तर त्याच्यामुळे 2 वर्ष हा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी हे सगळं सहन करतोय। म्हणजे हेच खरं अपेक्षित होतं का? म्हणजे जनतेचा विश्वासघात करून हे 3 पक्ष सत्तेवर आले, तर हे नोटा छापण्याची फॅक्टरी असल्यासारखे हे 3 पक्ष सरकार। राम कदमजी, तुम्ही विरोधक आहात, सरकारवर टीका करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, पण आता परमबीर सिंग यांच्यावर जी कारवाई होऊ घातली आहे तर त्याचं तुम्ही स्वागत करता का? आणि अशाच प्रकारची कारवाई अन्यही दोषी अधिकाऱ्यांवर झाली पाहिजे का? मुंबईकरांना द्यावे लागणार आहेत। या मंत्र्यांच्या, या सरकारच्या, यांचं कोणाचं काही जाणार नाहीये। मुंबईकरांचं नुकसान होणार आहे। कोण जबाबदार आहे याला? माननीय मुख्यमंत्री आता हॉस्पिटलमध्ये आहेत, आजारी आहेत, ठीक आहे, पण जेव्हा सुदृढ होते मंत्रालयात फक्त 2 वर्षात 5 वेळा गेले, त्यातल्या 3 वेळा लॉबीतून परत आले, फक्त 2दा मंत्रालयात जातात। म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री हे पद हे पार्ट टाइम असू शकत नाही ना। जेव्हा देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री होते तेव्हा 20-20 तास, 18-18 तास काम करत होते। पत्रकारांची पण मुख्यमंत्री आजारी आहेत ना, ते अजून रुग्णालयातच आहेत, त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते लागतील कामाला। त्याच्या आधी लागले होते का? तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, कुठल्या पत्रकारांना भेटलेत ते? कुठल्या पत्रकारांना उत्तर दिलंय? अहो, त्यांचे मंत्री स्वतः खाजगीत सांगतात, मी व्यक्तिविशेष पुन्हा टिप्पणी नाही करत, त्यांचे मंत्री खाजगीत सांगतात मी 3 टर्मचा आमदार आहे, की साहेब मुख्यमंत्री साहेब आम्हाला नाही भेटत, जेव्हा सुदृढ होते तेव्हाच म्हणतं। तर त्याच्यामुळे आमच्या एका व्यक्तीवर आम्हाला टिप्पणी नाही करायची, आम्ही सरकार म्हणून बोलतोय। ठीक आहे, आम्ही 12 कोटी जनतेचा वाली या अर्थानं त्यांना विचारतोय, कोकणाला काय दिलं हो तुम्ही? कोकणात वादळाला काय दिलं? कोकणाला भरभरून शिवसेनेला दिलं ना, मुंबईला काय दिलं? राम कदमजी, हे प्रश्न उपस्थित निश्चित केले जाऊ शकतात, पण आत्ताचा तो विषय नाही, आपण पुन्हा त्यावर बोलू। तुर्तास तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल धन्यवाद।
आणि आपण अधिक माहिती घेऊयात. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, सुरुवातीला अशी शक्यता होती की परमबीर सिंग यांच्यावर कारवाई नुसती तोंडी होती, प्रत्यक्षात होत नव्हती, पण आता प्रत्यक्षात होताना दिसते. जी ही कारवाई आहे हा राज्य सरकारचा अधिकार आहे. राज्य सरकारने त्यांच्या अधिकारात परमबीर सिंग यांच्यावर जे गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती 5 गुन्हे दाखल आहेत आणि ते अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. या सर्व प्रकरणांचा एक डॉझियर म्हणजे ते एक प्रकारे त्यांनी एक चार्जशीट तयार केलेली आहे आणि ती चार्जशीट वरती मुख्यमंत्र्यांची सही झालेली आहे. अशीच नुकती माहिती समोर आली आहे. तर ही माहिती जी आहे ही माहिती पुढे सेंट्रलला म्हणजे भारत सरकारला आणि UPSC बोर्डाला पाठवली जाणार आहे. ही पुढे पाठवल्यानंतर हिची प्रक्रिया साधारणपणे थोडक्यात समजून सांगतो की हे संपूर्ण सस्पेन्शन जे आहे म्हणजे परमबीर सिंग यांना निलंबित करून त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव त्यासोबत त्यांना का निलंबन केलं गेलेलं आहे याचं एक आरोपपत्र तयार केलं जाईल आणि ते सेंट्रलकडे भारत सरकारकडे आणि UPSC बोर्डाकडे पाठवलं जाईल. तिथून त्यानंतर जर त्यांनी 15 दिवसाच्या आतमध्ये हे सस्पेन्शन मान्य केलं तर परमबीर सिंग निलंबित राहतील. अन्यथा त्यांनी 15 दिवसात काहीच उत्तर दिलं नाही तर हे ऑटोमॅटिकली म्हणजेच हे जे निलंबन आहे स्टेट गव्हर्नमेंटने केलेलं पूर्णतः संपून जाईल. म्हणजे हा पूर्णतः अधिकार जो आहे तो केंद्र सरकारचाच म्हणजेच भारत सरकारचा आहे. त्यामुळे राज्य सरकारने जरी त्यांना निलंबित केलं असलं तरी त्यांचे सर्वस्वी अधिकार जे आहेत ते भारत सरकारकडे आहेत की सेंट्रलकडे आहेत. याच्या पुढे जाऊन आणखीन एक मुद्दा सांगतो ते म्हणजे जर 15 दिवसामध्ये यांचा निर्णय स्टेट गव्हर्नमेंटचा निर्णय सेंट्रल गव्हर्नमेंटला जर मान्य नसेल तर परमबीर सिंग यांचं निलंबन जे आहे ते ऑटोमॅटिकली रद्द होईल. पण याही पुढे जाऊन सांगायचं म्हणजे तर परमबीर सिंग यांना केंद्र सरकार पुन्हा केंद्रीय सेवेत बोलून घेऊ शकतं आणि त्यांना जी चर्चा सध्या सुरू आहे त्या चर्चेबद्दल तुम्हाला सांगतो की परमबीर सिंग यांना केंद्रातच मात्र मुंबईत असलेलं एखादं मोठं पद जे आहे ते दिलं जाणार आहे अशी माहिती समोर आहे. बर अजित, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे परमबीर सिंग यांना राज्य सरकारने निलंबित केलं तरी ते राज्याच्या सेवेतून मुक्त होतील, पण ते केंद्रीय अधिकारी आहेत त्यामुळे केंद्र सरकार त्यांची नियुक्ती करू शकतं. त्यामुळे राज्याच्या सेवेतनं एका अर्थाने बेदखल जरी करण्यात आलं परमबीर सिंग यांना, राज्य सरकारने तसा प्रस्ताव जरी केंद्राला आणि UPSCला दिला तरी तो प्रस्ताव मान्य करायचा का नाही हा सर्वस्वी केंद्राचा अधिकार आहे.